कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सयाजी, अरे अजून किती वेळ शांत उभं राहणार आहेस का? अजून काहीतरी खोटं नाटक कारण सांगून गावकऱ्यांना फसवण्याचा प्लॅन आहे तुझा? अरे आता तरी पाप कबूल करणार आहेस की नाही तू? हेच पाहिजे होतं ना तुला? माझं पद पाहिजे होतं, मंदिर संस्थानचा अध्यक्ष व्हायचं होतं, माझा राजीनामा हवा होता। मिळेल, माझा राजीनामा पाठवून देईन मी। मालक, मालक, आबासाहेब माफ करा मला। आबासाहेब, माझी चूक आहे। आबासाहेब, माझा तोल गेला, आव सुटली मला। म्हटलं की तुम्ही तसंही दानच करणार आहात, त्यापेक्षा मी जर ते धान्य विकलं माझं कर्ज कमी होईल, म्हणून मी धान्य विकलं आणि इथं भुसा आणला। मला माफ करा मालक, मला माफ करा। याच्यामुळं देव माणसाला आमच्या अग्निपरीक्षा द्यावी लागली। याच्यामुळं आबासाहेब बदनाम झाले। याला पोलिसात द्या। कोण आहे, कोण आहे? रांगत येताय का काय? लवकर या, हे पोतीला पा कुठेतरी। किती वेळ सांभाळत बसायची? या लवकर। ए संपत, तुझा खेळ संपलाय। ची चोरी पकडली आम्ही। संपत काका, आबांनी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला आणि तुम्ही त्यांचाच विश्वासघात केला ना? आणि काय रे, हे कोणी करायला सांगितलं तुला? तिला 8-10 दिवस झाले बघतोय मी, तू स्वतःच्या मनाने करण्या इतकी हिंमत नाहीये तुझी। कोणी सांगितलं तुला? बोल। रणजितरावानं सांगितलं। गरीब, कर्जबाजारी, सावकाराच्या कर्जाखाली दबलेला म्हणून तुला माझ्या घरात आसरा दिला ना रे? पोटच्या पोरांसारखं तुम्हाला वागवलं आणि हे फळ दिलंस तुम्हाला? अरे तुमच्यासारख्या लोकांमुळेच खऱ्या गरजू लोकांवर कोणी विश्वास ठेवत नाही, कोणी ठेवणार नाही, याची जरा तरी जाण ठेवा। अत्यंत चुकीचं वागलास तू नंदी, खूप चुकीचं वागलास। माझा विश्वास गमावलायस तू। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।